Yes, we finished two prepositional constructions. Now I am introducing you third prepositional construction, which is very useful in our day-to-day life or day-to-day communication. So my friends, I am writing here directly rule. While, then first form of verb with ing form, then object and remaining part of sentence. So third prepositional construction. While, first form of verb, ing form, object and remaining part of sentence. You may think that no doubt we learned present tense, again we finished past tense, so why we should learn such sentence constructions? Already I explained in the first part, because always we cannot use tense, always we cannot use modal auxiliaries, passive voice like this. So sometimes you need prepositional constructions. For example, मैंने आपको ऐसा पूछा, क्या आपके पिताजी चले गए? समझो आप मुझे कॉलेज में मिले हैं और मैंने आपसे पूछा क्या आपके पिताजी चले गए हैं, तो आपने ऐसा बताया कि यस सर, फी या फीस भरने के बाद चले गए. तो चले गए दैट इज पास्ट टेंस, लेकिन फीस भरने के बाद. तो ये जो प्रीपोजिशनल कंस्ट्रक्शन है जो हमने सीखी है, तो हर बार पूरे सेंटेंस में नहीं बोलना है आपको, बिल्कुल नहीं बोलना है. समझ में क्या करना है? समझो मैंने आपसे पूछा आप मुझे आपका मोबाइल देंगे, तो आपने कहा यस सर आफ्टर फिनिशिंग माय वर्क, कि यस सर मैं आपको मोबाइल दे दूंगा, बट आपका रिप्लाई क्या रहेगा? यस सर आफ्टर फिनिशिंग माय वर्क. हो सकता है मैं आपका लैपटॉप लेना चाहता हूं और मैंने आपको बोला कि आप मुझे लैपटॉप दे देंगे, तो आप बोलेंगे यस सर आफ्टर कंप्लीटिंग माय वर्क. तो ये डे टू डे कन्वर्सेशन में अपने को ऐसे ऐसे छोटे छोटे सेंटेंसेस, छोटे छोटे कंस्ट्रक्शंस ऐसे बोलने पड़ते हैं. पूरी सेंटेन्स कंस्ट्रक्शन्स नाही बोलली जाते. तर हे त्याच्यातलं एक आहे. आता जी मी प्रिपोजिशनल कंस्ट्रक्शन आपल्या पुढे घेतले. आता समजा तू म्हणले सर याचा अर्थ काय होतो, आता मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कसं, तर आपण बघूयात. मराठीमध्ये मात्र ही वाक्यरचना 2-3 पद्धतीने होते. ही रचना जी आहे ही 2-3 पद्धतीने होते. कसं? एक उदाहरण घेतो मी, बघा. चालत चालत असं बोलतात मराठीवाली. कधी कधी चालताना असं बोलतात, किंवा आणखीन एक ऑब्लिक देतो, चालते वेळेस असं बोलतात. म्हणजे मराठीवाली ही वाक्यरचना 3 प्रकारे बोलल्यासारखं वाटतात. ही रचना चालत चालत, चालताना किंवा चालते वेळेस. आता याला काही अर्थ आहे का? नाही. आता हिंदीमध्ये कसं होईल हेच वाक्य? हिंदीमध्ये चलते चलते, चालताना किंवा चालते वेळेस याला काय म्हणता येईल हिंदीमध्ये? चलते समय या चलते वक्त. ओके. हिंदीमध्ये. मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये मात्र हीच रचना राहील. हा, आता एक मिनिट, याला काय अर्थ आहे का? समजा मी नुसतंच लिहिलं चालत चालत, काय अर्थ आहे? काहीच नाही. चालताना, पण आपण वाक्यरचना कशी करू शकतो? चालताना मोबाईल वापरू नये. चालताना मोबाईल वापरू नये. आता बघा, मोबाईल वापरू नये ही वेगळी वाक्यरचना आहे, त्याला मी एक सपोर्ट केला, चालताना. आलं लक्षात? मग हे तुम्ही बघा ना, समजा मी असं लिहिलं, चलते चलते
उसने मुझे यह बात बताई. उसने मुझे यह बात बताई, दॅट इज स्पेशल कन्स्ट्रक्शन, टेन्स वॉट एव्हर इट मे बी. पण त्याला मी जोडून एक रेफरन्स दिला, चलते समय या चलते 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 वक्त. आलं लक्षात? तर ह्या आता किंवा तुम्ही समजा असं मला विचारलं, समजा एखादी गोष्ट मला कळालेली आणि तुम्ही समजा विचारलं, सर त्यांनी ती तुम्हाला गोष्ट कधी सांगितली हो? मग मी म्हटलं चालताना. आलं लक्षात? की मला काहीतरी गोष्ट कळालेली, हे तुम्ही समजा मला प्रश्न विचारला की सर ही गोष्ट तुम्हाला, मग एखादा राजू संजू जो आपला मित्र आहे त्यांनी तुम्हाला ही गोष्ट कधी सांगितली सर? मग मी पूर्ण वाक्य नाही म्हणणार की ही इन्फॉर्म्ड मी धिस मॅटर, असं पूर्ण नाही, कारण त्याच्यावर तर आपण बोलून बसलो. मी फक्त तुम्हाला उत्तर देईल व्हाईल वॉकिंग, म्हणजे आम्ही दोघं चालत होतो, चालताना त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. तर ह्या वाक्यरचना तुम्हाला आल्या पाहिजे, कारण जेव्हा आपण जे हे इंग्लिश मीडियमची मुलं आहेत किंवा फॉरेनर्स आहेत, वेन वी कम्युनिकेट विथ दॅम, तर तेव्हा असं पूर्ण ते घेत बसत नाहीत, ते असंच काहीतरी तेवढा देतात आणि मग आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर म्हणून ह्या वाक्यरचना विशेष मेहनत करून वापरा आणि त्या तुमच्या शरीराचा आणि तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. बरं, आता ही वाक्यरचना करून बघा. आता मी छोटीच घेतली होती, चालत चालत, चालताना, चालते वेळेस, चलते चलते, चलते समय, चलते वक्त. कसं करू? यस, सुरुवातीला काय घ्यायचंय? घेतलं वॉईल. आता पाहिजे वर्ब, चालणे, वॉक, ING फॉर्म, पुढं काहीच नाहीये, द फुल स्टॉप, व्हाईल वॉकिंग. आता याला अर्थ नाहीये, पण मी जसं सांगितलं की ही इन्फॉर्म्ड मी धिस मॅटर व्हाईल वॉकिंग, किंवा ही इन्फॉर्म्ड मी धिस मॅटर व्हाईल टॉकिंग. टॉक, नो डाऊट. ही वाक्यरचना तुम्ही वापरायला सुरुवात करा. ओके, बरं. मला असं म्हणायचंय, मॅच पाहताना, सामना, क्रिकेटची मॅच पाहताना, तो बोलत नाही, ही डझंट टॉक, ही डझंट स्पीक, ती वाक्यरचना वेगळी. मॅच पाहताना ते कसं करतात? व्हाईल वॉचिंग मॅच, व्हाईल वॉचिंग टीव्ही, टीव्ही पाहताना म्हणा, बातम्या म्हणा, काय म्हणायचं म्हणा, व्हाईल वॉचिंग टीव्ही किंवा व्हाईल वॉचिंग अ मॅच. बघा, you can mention here cricket match, whatever it may be. Okay, while watching a cricket match, kabaddi match, no doubt this. Next, पुस्तक वाचताना, पुस्तक वाचते वेळेस किंवा पुस्तक वाचत वाचत, हिंदीमध्ये पण तुम्ही करू शकता, पुस्तक या किताब पढ़ते पढ़ते, पढ़ते समय घ्या तुम्ही. यस, while वाचणे, पढ़ना, रीड, ING, रीडिंग अ बुक, while रीडिंग अ बुक और while रीडिंग द बुक. आता मी समजा असं म्हणलं असतं, मोठ्याने पुस्तक वाचताना किंवा वाचते वेळेस, while रीडिंग अ और द बुक लाऊडली, लाऊडली काही जण आउट पण घेतात, while रीडिंग अ बुक और द बुक आउट, जसं स्पीक आउट, रीड आउट, रीड म्हणजे वाचणे आणि रीड आउट मोठ्याने वाचणे. ओके, निबंध किंवा पत्र लिहिताना किंवा लिहिते वेळेस, असे वाक्य बनू शकता. करा, निबंध लिहिताना किंवा पत्र लिहिताना किंवा लिहिते वेळेस, while रायटिंग अ लेटर किंवा while रायटिंग एन एसे, निबंध. ओके, ते तुम्ही हिंदीमध्ये पण पत्र लिखते समय, पत्र लिखते, लिखते, असं. एखादा फॉर्म आहे, समजा फॉर्म भरतो ना आपण, फॉर्म भरते वेळेस किंवा ऍप्लिकेशन वगैरे कसं करतात? while, आजकाल एनरोल हा शब्द मी तुम्हाला मुद्दाम सांगितला होता, while एनरोलिंग द फॉर्म और द ऍप्लिकेशन, while एनरोल. नाहीच आठवलं तर फील, यू कॅन यूज while फिलिंग द फॉर्म, काही जण फिलिंग अप घेतात, फिलिंग, नो डाऊट, फिलिंग द फॉर्म, द ऍप्लिकेशन. नेक्स्ट, स्वप्न पाहताना, while ड्रीमिंग,
ड्रीम इज वर्ब, नो डाउट. आय एम रायटिंग हिअर. स्वप्न पाहताना, while ड्रीमिंग. लुक, आय एम रायटिंग हिअर. ing. While dreaming, dream here verb, so that's why I use directly ing. Watch, see, you can use no doubt, but this is the best. नाहीच आठवलं तर एखादा बच्चा लिह सकता, while watching dreams, while seeing dreams. एक्सेप्ट करायचं. स्लोली ही विल मेंटेन द स्टँडर्ड ऑफ लँग्वेज. एकदमच त्याला नाही म्हणायचं चूक आहे बरोबर, असं काही नाही. ड्रीमिंग हे तुम्ही हळूहळू इथं घ्या. बरं, अभ्यास करताना या पढ़ाई करते समय कसं होईल? while studying, while studying. काही जण while doing study, while completing, but study ing form, while studying. प्रश्न विचारताना किंवा प्रश्न विचारत while asking questions. बर, while questioning, डायरेक्ट क्वेश्चनला ing घेऊ शकता. while questioning, while questioning. समजा एखादे कागदपत्र आपल्याला जमा करायचे, तेव्हा कसं करतात? कागदपत्र जमा करते वेळेस किंवा कागदपत्र जमा करताना मला खूप अडचणी आल्या असं आपण बोलतो ना, तर तो वाक्य रचनेचा भाग वेगळा आहे. खूप अडचणी आल्या, पास्ट टेन्स झाला तो. पण हे कागदपत्र जमा करते वेळेस. while, आता तुम्ही जर तुमच्याकडे कागदपत्र जमा करत असाल तर कलेक्ट, while collecting the documents, while collecting the documents. आणि एखाद्या व्यक्तीजवळ जर द्यायचे असतील तुम्हाला तर while submitting the documents. मग एखाद्या वेळेस ते ऑनलाईन सबमिट करायचे असतील, फिजिकल करायचे असतील, ते समजून घ्या. while submitting the documents I faced many difficulties असं म्हणू शकता. आलं लक्षात? पण while submitting the documents, सर्टिफिकेट्स, आता ते प्रकार समजून घ्या. किंवा while collecting the documents or certificates. शेवटचं वाक्य मला असं म्हणायचंय, गाडी चालवताना, गाडी चालवते वेळेस, गाडी चलाते समय. आलं लक्षात? ड्रायव्हरशी बोलू नये असं जे आपलं. तर गाडी चालवताना कसं होईल वाक्य? while driving a car, a motor car, व्हॅन असा एक शब्द घ्या. तर ह्या वाक्यरचना तुम्ही थोड्याशा वापरा, कारण फार महत्वाच्या वाक्यरचना आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली वी डू नॉट लर्न दीज सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स. ओके, सो फ्रेंड्स, आय विल स्टॉप हिअर. थँक्यू.